नमस्कार. तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. भोगीनिमित्त प्रत्येकाच्या घरात भोगीची ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज जी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी सोपी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचं वाटण करण्याची गरज पडत नाही, तरी देखील भाजी ही अगदी चमचमीत, झणझणीत व स्वादिष्ट तयार होते. तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 गाजर घेतला आहे, 7 ते 8 फरसबी घेतले आहे, त्यानंतर ओले हरभरे लागणार आहे, 7 ते 8 वालाच्या शेंगा घेतल्या आहे, 2 चमचे शेंगदाणे हे अर्धा तास भिजून घेतले आहे, ओले तूरदाणे घेतले आहे व त्यानंतर ओला वाटाणा घेतला आहे, 2 वांगे व 1 बटाटा लागणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घेतली आहे. आता यानंतर मिक्सरच्या भांड्यात इथे आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे हे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे भरून भाजलेले तीळ घेतले आहे. आता हे आपल्याला मिक्सरला छान असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक न करता थोडंसं आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे. यानंतर आता आपल्याला कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. ही भाजी करताना तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो, म्हणजे भाजी छान अशी स्वादिष्ट चमचमीत तयार होते. तेल तापलं की यात मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे, 1 चमचा तीळ घातले आहे, थोडासा हिंग घातला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे व मोठा 1 कांदा छान असा बारीक चिरून घातला आहे व छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. आता कांदा हा आपल्याला छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलला व ट्रान्सपरंट झाला की लगेचच यावर आपण घेतलेले मसाले घालून घेणार आहोत. मसाले देखील काही सेकंदांसाठी तेलावर परतून घ्यायचे आहे. छान असा सुवास यायला लागला की लगेचच आपण यावर 2 चमचे पाणी घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने पाणी घातले की मसाले जळत नाही व त्याचा स्वाद आहे तसाच राहतो. त्यानंतर घेतलेल्या सर्व भाज्या आपण घालून घेणार आहोत. इथे मी पाव वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे, पाव वाटी हिरवे तुरीचे दाणे घेतले आहे, 1 गाजर बारीक चिरून घातला आहे, 7 ते 8 फरसबीच्या शेंगा छान अशा बारीक चिरून घातल्या आहे, पाव वाटी ओला हरभरा, त्यानंतर 7 ते 8 वालाच्या शेंगा निवडून घेतल्या आहे, त्यानंतर 2 चमचे शेंगादाणे छान असे अर्ध्या तासांसाठी भिजून घातले आहे. त्यानंतर वांग बटाटा छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे व ते देखील स्वच्छ धुवून भाजीत घालायचं आहे. आता अशा पद्धतीने या सर्व भाज्या भोगीच्या भाजीत वापरल्या जातात. तुमच्याकडे आणखी काही भाज्या यात ॲड करत असतील तर त्या देखील करा. बऱ्याच भागात पावट्याचा देखील वापर केला जातो, पावट्याचे दाणे देखील तुम्ही या भाजीत घालू शकतात. आता या सर्व भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर साधारण 5 मिनिटांसाठी परतून घ्यायच्या आहे. हाय फ्लेमवर भाज्या परतल्या की छान अशी त्याची चव वाढते व भाज्या छान अशा खमंग लागतात. आता 5 मिनिटांनंतर आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे व अशा पद्धतीने त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व आपण तयार केलेलं दाण्याचा कूट व तिळाचा कूट घातला आहे. त्यानंतर 2 चमचे खोबऱ्याचा कीस घातला आहे किंवा खोबऱ्याची पावडर घातली आहे. आता तुमच्याकडे खोबरं असेल तर तुम्ही ज्यावेळेस शेंगदाणे व तीळ बारीक करतो त्याच वेळेस खोबरं देखील त्यात बारीक करू शकतात. अशा पद्धतीने सर्व जिन्नस घातल्यानंतर पुन्हा एकदा भाज्या मिनिटभर छान अशा परतून घ्यायच्या आहे, म्हणजे मसाला हा भाज्यांना छान असा लागला जातो. त्यानंतर इथे मी गरम केलेलं 2 कप पाणी घालून घेतलं आहे. आता भाजी तुम्हाला कितपत रश्श्याची करायची आहे किंवा सुकी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात. इथे मी 2 कप पाणी घातलं आहे व गॅस हा मध्यम आचेवर ठेवून छान अशी भाजी 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. मधून मधून अशा पद्धतीने भाजी आपल्याला हलवत राहायची आहे व चेक करत राहायची आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आता 5 मिनिट झाले आहेत. भाजी अगदी छान अशी आपली शिजून तयार झाली आहे. भाजीने तेल देखील सोडायला सुरुवात केली आहे. बटाटा देखील छान असा आपला शिजला गेला आहे. इतर भाज्या देखील चेक करून पाहिलं आहे. छान आपली भाजी शिजली आहे. आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीने अगदी काही मिनिटातच तयार होणारी ही चमचमीत भाजी या भोगीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा व भाजी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.